तो मामा आज खरं तर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। अनेकदा अजितदादांनी हा अर्थसंकल्प मांडला होता। आज अजितदादा नाहीयेत आपल्यात, पण दादांच्या काही आठवणी आहेत। काय सांगाल, जी तयारी दादांनी केली होती त्याविषयी काय सांगाल? त्याचं दुःख आहे आज। निश्चित प्रकारे आम्ही आमदार सभागृहात आल्यापासून दादांना आम्ही पाहतो, परंतु आज सभागृहामध्ये दादा आम्हाला दिसणार नाहीत। त्याचं दुःख निश्चित प्रकारे आम्हाला आहे। दादांचा अर्थसंकल्प सादर करताना दादांचा तो रुबाब, दादांचं बोलणं आणि निश्चित प्रकारे विनोदी किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये दादांचं ते एक वेगळंही असायचं, पण दादा नसण्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे। शेवटी दादांचा विचार, दादांचा आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आणि दादांची आज आठवण दादाविना होती, त्याचं निश्चित प्रकारे दुःख जरी असलं तरी दादांची आठवण आज आम्हा सर्वांना आल्याशिवाय राहत नाही। परंतु निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे आज ते अर्थसंकल्प सादर करतायत। त्यामध्ये निश्चित प्रकारे सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या हातून होईल, हे आमच्या सर्वांची अपेक्षा आहे।